तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, मोठी इस्टेट आहे, तुमच्या पूर्ण हक्काची आहे, पण तुम्हाला आजतागायत ती मिळालेली नाही। आजच्या दिवसामध्ये प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीमुळे होणारी भांडणं ही काय नवीन गोष्ट नाहीये। आपल्या हक्काची प्रॉपर्टी मिळवताना खूप वेळा आपल्याला भरपूर खस्ता त्या ठिकाणी खावे लागतात। परिणामी भावबंदकीसोबत होणारे वाद, त्या वादातून निर्माण होणारी भांडणं, आपल्या घरामध्ये निर्माण होणारे कलह आणि मग यातूनच पुन्हा कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, वाया जाणारा वेळ, वाया जाणारा पैसा, या सर्व गोष्टी जर वाचवायच्या असतील आणि तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी विना भांडण, विना कुणालाही न सांगता तुम्हाला तुमच्या नावावरती करायची असेल, तुम्हाला मिळवायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। वडिलोपार्जित किंवा कुटुंबातील सदस्याने दिलेली मालमत्ता आपल्या नावावरती ज्यावेळेस हस्तांतरित करायची असते त्यावेळेस बऱ्याच जणांना त्या ठिकाणी अडचणी येतात, कारण त्यांना कायदेशीर प्रक्रियांची त्या ठिकाणी बरोबर माहिती नसते, ते अचूक माहिती नसल्यामुळे बरेचसे जण त्या ठिकाणी अडचणी येतात। आता ही हस्तांतरित केव्हा करावं लागते? जेव्हा घरामधील जी काय कर्ता व्यक्ती येतो त्या ठिकाणी मृत पावतो आणि त्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी असते। आता बघा, त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काय मुद्दा असतो ते म्हणजे वारसांचा हक्क त्या ठिकाणी सिद्ध करणं। आपणच यांचे वारस आहोत हा हक्क आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करावा लागतो। योग्य कागदपत्रांची आपल्याला त्या ठिकाणी उपलब्धता करून द्यावी लागते आणि संबंधित ज्या काय कायदेशीर अटी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाळावे लागतात, की ह्या ज्या प्रक्रियेसाठी त्या अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाच्या मानल्या जातात। आता बघा, जर तुम्ही त्या मालमत्तेचे जर का वारसदार असाल, असा दावा जर तुम्ही करत असाल तर खाली कागदपत्र तुम्हाला तुमच्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। एक म्हणजे मृत्यूपत्र। आता मृत्यूपत्रामध्ये काय असतं, जर मृत्यूपत्रामध्ये उल्लेख असतो की कोणाच्या नावावरती तो किती प्रॉपर्टी त्या ठिकाणी केली आहे, तर त्यामध्ये स्पष्ट वारसांचा जो काय उल्लेख आहे तो त्या ठिकाणी असतो। तर हे जर मृत्यूपत्र जर असतं तर हस्तांतरण त्या ठिकाणी एकदम सोपं होऊन जातं त्या ठिकाणी। दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र। आता मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे मूळ जो काय मालक असतो त्याच्या निधनाची ती अधिकृत त्या ठिकाणी नोंद असते आणि बऱ्याचशा वेळा काय होतं की हे मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी नसल्यामुळे बरेचसे हे प्रॉपर्टी ही त्या ठिकाणी वादाची त्या ठिकाणी ठरत असते। आता तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे वारस प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकारी प्रमाणपत्र, ज्याची अधिकृत वारस, जो कोणी अधिकृत वारस आहे त्याला एक वारस प्रमाणपत्र म्हणून त्या ठिकाणी असतं आणि हाच ह्या घराचा किंवा ह्या प्रॉपर्टीचा वारस आहे असं ते दर्शवणारं कागदपत्र त्या ठिकाणी असतं। आता बघा मित्रो, याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ओळखपत्र आणि पत्त्याचे पुरावे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जोडावे लागतात। याच्यामध्ये मग आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल, जर मृत्यूपत्रावरून वाद असेल तर बऱ्याचशा वेळा ह्याच्या काय गोष्टी आहेत, ह्याच्या काय भाऊबंधांमधल्या गोष्टी आहेत किंवा भावंडांमधल्या गोष्टी आहेत, या त्या ठिकाणी न्यायालयात काढण्याची सुद्धा त्या ठिकाणी वेळ येते। पण आपल्याला हे जे काय आहे तर हे पूर्ण प्रकरण आपल्याला न्यायालयात न नेता घरगुती त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे। आता विषय काय होतो की मृत्यूपत्र जर नसलं तर वारसदारांमध्ये त्या ठिकाणी सहमती जर असेल, सर्व वारसदारांमध्ये त्या ठिकाणी सहमती जर असेल तर इक्वल डिस्ट्रीब्युशन प्रॉपर्टीचं होऊन त्या ठिकाणी हे वाद सगळे संपुष्टात येतात आणि तुमची प्रॉपर्टी तुमच्या नावावर त्या ठिकाणी होऊन जाते। हे जर नसेल तर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला एकाच्याच नावावरती समजा जर प्रॉपर्टी करायची किंवा दोन जणांच्या नावावरती प्रॉपर्टी करायची तर बाकीचे जे काय वारसदार आहे त्यांची तुम्हाला एनओसी लागते, म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागतं। त्यांची सहमती दर्शवून त्यांचं जे काय प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागतं। सोबतच त्या ठिकाणी संपत्तीचा जो काय पुरावा असेल किंवा नोंदणी मालकी हक्क दर्शवणारे जे काय डॉक्युमेंट्स असतील ते सब रजिस्टर्ड जे काही कार्यालय आहे त्या ठिकाणी नोंदवणं त्या ठिकाणी आवश्यक असतं। आता याच्यामध्ये असं आहे की कोणताही त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार जर असला तर त्याची स्पष्ट नोंद किंवा स्टॅम्प ड्युटीचा भरणा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करणं ही अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक आहे। बघा, आता मालमत्तेच्या नोंदीमध्ये त्या ठिकाणी नवीन नोंदणी जर काय करायची असेल किंवा नवीन मालकाचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट जर करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ही हस्तांतरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी आवश्यक असते। ही प्रक्रिया जी काय आहे ती आता स्थानिक महसूल विभाग किंवा महानगरपालिकेत जर केली जाते आणि याची जी काय खर्च आणि प्रक्रिया आहे ती राज्यानुसार त्या ठिकाणी वेगवेगळी असते। आता या ठिकाणी जर मालमत्तेवर गृहकर्ज जर का असेल किंवा मालमत्तेवरती तुमच्या लोन असेल, तुमच्या जमिनीवरती जर का लोन असेल किंवा घरावरती लोन असेल किंवा ती लीजने जर का दिली असेल तर त्या अनुषंगाने अतिरिक्त जे काय कागदपत्र आहेत ते तुम्हाला लागणार आहे त्यांची पूर्तता करणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं। आता दरम्यान जर वारस हक्काबाबत कोणताही वाद किंवा अडथळा जर तुम्हाला जर टाळायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। कागदपत्र, कायदेशीर प्रक्रिया या वेळेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करणं हे तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे। आता नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने जर तुम्ही काम जर केलं, सर्वांची सहमती जर असेल किंवा सगळ्यांनी मोठ्या मनाने जर का तुम्हाला प्रॉपर्टी द्यायचं कबूल जर केलं तर वडिलोपार्जित मालमत्तेचे जे काय हस्तांतरण आहे ते कोणत्याही अडथळ्याविना त्या ठिकाणी पार पडू शकता आणि कुठलीही तुमची भांडणं किंवा कुठलेही तुमचे वादविवाद त्या ठिकाणी होत नाही।